श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नयरे तुझवी न निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी तर्फे मी समिधा रवी पेशकटीवार आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. परमपूज्य डॉक्टर काकांच्या कृपेने गेल्या 6 वर्षापासून सुरू असलेल्या चातुर्मासाचे हे 7वे वर्ष. या चातुर्मासात आपण एकनाथ महाराजांचे भागवत अभ्यासास घेतले आहे. एकूण 190 मंदिरात व सत्संग मंडळात सुरू असलेल्या या चातुर्मासाचे ही प्रवचनमाला आपण यूट्यूबवर बघत आहोत. आजच्या प्रवचनासाठी लाभलेल्या सौ सीमाताई इनामदार या चिंचवड येथे राहतात. त्यांचा परिचय असा की त्या गेल्या 30 वर्षापासून दासबोध, आत्माराम, पंचदशी इत्यादी अनेक ग्रंथांवर साधकांसाठी अभ्यास वर्ग घेत आहेत. औरंगाबाद, पैठण, नाशिक अशा अनेक ठिकाणी त्यांचे प्रवचन सुरू असतात. दासनवमीचा उत्सव गेल्या 6 वर्षांपासून त्या चिंचवड येथे घेत आहेत. सीमाताई परमपूज्य डॉक्टर काकांच्या अनुग्रहित सुद्धा आहेत. एकनाथी भागवत मधील माया या विषयावरील अध्याय क्रमांक 24 ओवी क्रमांक 75 या निरूपणाद्वारे त्या समजावून सांगणार आहेत. ओवी पुढील प्रमाणे: तेथ मी ब्रह्म हे स्फुरे स्फुरण, तेची मायाचे मुख्य लक्षण, तेची प्रकृती पुरुषाचे जन्मस्थान, जवळी कळी जाण जन्मली. आता मी सौ सीमाताईंना अशी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे आणि प्रवचनाला सुरुवात करावी. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांना वंदन करते. श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी मनपूर्वक वंदन करते आणि ऑनलाईन माध्यमातून सर्व श्रोते जे श्रवण करतात त्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. ज्येष्ठ भगिनी सविताताईला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूयात. चिंतनासाठी आपण एक ओवी घेतली होती. चातुर्मास ब्रह्मपुरी उत्सव समितीच्या निमित्ताने समितीचा हा जो उत्सव सुरू आहे, एकनाथी भागवताचा अभ्यास आपण करतो आहोत आणि त्याच्यासाठी आपण एक ओवी मला दिली गेली होती. त्या एका ओवीचं 2 तास चिंतन करायचं असं आपलं अभ्यासाचं स्वरूप आहे. आपण 1 तास चिंतन आपलं झालेलं आहे आणि त्या ओवीमध्ये आपण सैद्धांतिक मायेचा विचार केला की ही सृष्टीची निर्मिती कशी झाली. पुरुष आणि प्रकृती हे 2 जण आहेत. म्हणजे ईश्वराची जी स्वीय शक्ती आहे माया, त्या मायेचा सैद्धांतिक विचार आपण पहिल्या प्रवचनामध्ये केलेला आहे आणि आज आपण दुसऱ्या सत्रामध्ये त्याच ओवीचं आपण पुढे चिंतन सुरू ठेवणार आहोत. ओवी आहे आपल्यासमोर चिंतनासाठी. तेथ ब्रह्म हे स्फुरे स्फुरण, तेची मायेचे मुख्य लक्षण, तेची प्रकृती पुरुषाचे जन्मस्थान, जावळी फळे जाण जन्मली. थोडासा विचार करूयात परत की जिथे स्फुरण होतं तेच मायेचं मुख्य लक्षण आहे. याचा आपण विस्तृत विचार मागच्या प्रवचनामध्ये केला आहे. म्हणजेच जाणीव किंवा ज्ञान जिथे निर्माण होतं तेच प्रकृती पुरुषाचं जन्मस्थान आहे. आता ईश्वर प्रकृतीच्या साहाय्याने सृष्टी निर्माण करतो. इथे एकनाथ महाराजांनी दृष्टांत दिलेले आहेत आपल्यासमोर की जशी एकाच वृक्षाला जुळी फळं जन्माला यावीत त्याप्रमाणे हे काय आहेत, जावळी फळे जाण जन्मली. कशाप्रमाणे तर जशी बुरशी वाढते बघा, आपण बुरशी वाढलेली बघतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा एरवी पण कशा तरी बुरशी लागते.
तिच्यामध्ये अजिबात काय नसतो तर काही कस नसतो. त्याप्रमाणे पुरुषाच्या संबंधाने ही प्रकृती काय होते तर वाढते. दुसरा दृष्टांत आपल्यासमोर दिलेला आहे की फणसात जसे आत गरे असतात आणि आत फळ तयार होतं आणि त्याबरोबरच फणसाच्या अंगावर काटे वाढतात. त्याप्रमाणे ही प्रकृतीच्या पुरुषाच्या साह्याने ही प्रकृती निर्माण झाली. तिसरा दृष्टांत आहे आपल्यासमोर. डोळ्यातील पाणी डोळ्यातच गोठतं आणि डोळ्यावर म्हणजे बुबुळावर एक पडदा तयार होतो. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मावर मायेचा मळ चढून शुद्ध ब्रह्म कसं झालं तर सोपाधिक झालं आणि उपाधी म्हणजे सोपाधिक म्हणजे त्याला उपाधी निर्माण झालेली असल्यामुळे ते आत दडल्यासारखं झालं. आपण याचा विचार केला होता. मायेचं एक लक्षण सांगितलं होतं आवरण. ती काय करते तर स्ववर म्हणजे परब्रह्मावरती ती अज्ञान निर्माण करते म्हणजे अज्ञानाचा पडदा निर्माण करते, आवरण निर्माण करते. आता हा निर्मितीचा क्रम जो आहे तो श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत. आता हा निर्मितीचा क्रम उद्धवाला का सांगितला असेल? कारण ज्या सृष्टीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, आता बघा आपण जन्माला आलेलो आहोत अनिवार्यपणे या सृष्टीमध्ये. हा संकल्प कुणाचा होता? हा मीच करून ठेवलेला संकल्प आहे. माझ्या पूर्वकर्मानुसार जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. वासनेमुळे मला हा जन्म मिळालाय. ते तुमच्या हातात आहे का की जन्म मला हवा का नको म्हणून? असं कोणी विचारलंय का आपल्याला की तुला जन्माला घालू का नको म्हणून? असं विचारलेलंच नाही. मला अनिवार्यपणे या जगतामध्ये वासना भोगण्यासाठी जन्माला यावंच लागतं. बरं ते कुठे जन्माला येईल, कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आपण येऊ किंवा कुठल्या गावात जन्माला येऊ, कुठल्या शहरात जन्माला येऊ, कुठला उद्योगधंदा व्यवसाय आपल्या वाट्याला येईल, हे आपल्याला काहीही माहिती नाही आहे. आणि अनिवार्यपणे काय होतं तर आपण जन्माला येतो. आणि हा मायेचा आता माया म्हणजे काय? हे जगत. जगतरूपी काय तर मायेचं स्वरूप. हे जगत हे मायेचं स्वरूप आहे आणि ह्या जगतामध्ये आपण अनिवार्यपणे जन्माला येऊन जातो. पण असं असतं की अनिवार्यपणे जन्माला आलो तरी पूर्वसुकृत जेव्हा उदयाला येतं तेव्हा तिथे काय होतं तर मुमुक्षुत्व निर्माण होतं आणि मुमुक्षुत्व निर्माण झाल्यानंतर या मायेच्या बाहेर, आता मायेचं स्वरूपच कसं आहे आपण बघितलं. अजूनही आपण पुढे मायेचं स्वरूप बघणार आहोत. जी दैनंदिन जीवनामध्ये जी माया आपल्याला फार त्रास देते आणि उपयोगी असं नाही बरं का, माया आपल्याला उपयोगी सुद्धा पडते आणि ती त्रास पण देते. मग ती उपयोगी पडणारी कुठली आपल्याला, त्याला संवादी असं म्हणतात. आणि त्रास देणारी म्हणजे विसंवादी माया कुठली आहे याचाही आपल्याला विचार करायचा आहे. पण आता ह्या जेव्हा मुमुक्षत्व निर्माण होतं तेव्हा असं वाटतं की अरे या मायेतून बाहेर पडण्यासाठी मी काय करू? आणि तिथे संत आपल्या मदतीला उभे राहतात की ज्या संतांनी संपूर्णपणे या माईक जगताचा निराश केलेला आहे, जे मायेचा निराश केलेला आहे आणि त्या परब्रह्म तत्वाशी ते एकरूप झालेले आहेत आणि ते एकरूप होऊन त्यांनी आपल्या ग्रंथांमधून त्यांचे अनुभव आपल्यासमोर सांगून ठेवलेले आहेत आणि म्हणून संत ग्रंथांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. मग आता परब्रह्म स्वरूप जर व्हायचं असेल तेवढी हा मायेचा विचार का करायचा? कारण ज्या मायेमध्ये आपण राहतो आहोत म्हणजे जगतामध्ये आपण राहतो आहोत, जे मला हे जीवन म्हणजे मिळालेलं आहे, जे आयुष्य आपल्याला ह्या जगतामध्ये मिळालेलं आहे तेच आपण सत्य मानून चाललेलं असल्यामुळे आपण सुखदुःखांचे तडाखे भोगतो आहोत. मग त्या मायेचं स्वरूप आपल्याला संत समजावून सांगतात की ही माया कशी आहे तर दिसती आहे तुम्हाला, पण तरी ती कशी आहे तर ती सत्य नसून ती असत्य आहे. आणि असत्य असल्यामुळे तिचा काय करता येतो तर निराश करता येतो, तिचा बाध करता येतो. आता बाध या शब्दाचा आपल्याला अर्थ आपण बघितला होता की बुद्धीचा निश्चय करणं की दिसत असून सुद्धा ती नाही असा, त्याला बाध असं म्हणतात. आणि सगळे संत आपल्यामध्ये असं बाधितानुवृत्तीने जीवन जगलेले आहेत. म्हणजे व्यावहारिक जगतामध्ये जीवन जगत असताना मायेचा बाध करून सत्य परब्रह्माशी ते एकरूप होऊन राहिले आहेत. म्हणून संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत असं समर्थ वर्णन करतात. म्हणून संत कसे तर आनंदरूप झाले. आणि मग जिथे तीव्र मुमुक्षुत्व निर्माण होतं, ज्या साधकाला असं वाटतं की या मायेतनं बाहेर पडून मला त्या परब्रह्म तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे, तिथे संत आपल्याला मदतीला येतात, संत आपल्याला हात देतात आणि संतांनी सगळं वर्णन या ग्रंथांमधून आपलं मायेचं करून ठेवलेलं आहे, परब्रह्माचं करून ठेवलेलं आहे, मायेचं स्वरूप सांगितलंय. कारण ज्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे त्या मायेचं स्वरूप समजावून घेतल्याशिवाय
आपण त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. बघा, समर्थांनी पण मूर्ख लक्षणं आपल्या दासबोध ग्रंथामध्ये सांगून ठेवलेली आहे. मी स्वतःला कोण समजते? अगदी सद्गुणांची पुतळी. पण जेव्हा समर्थ मूर्ख लक्षणांचं वर्णन करायला लागतात तेव्हा मला असं वाटतं की सगळी मूर्ख लक्षणं अजून माझ्यामध्ये आहेत. मग आता साधक म्हणून माझी जबाबदारी काय आली? तर त्याच्यातलं एक एक लक्षण वेचून बाजूला काढणं ही कुणाची माझी जबाबदारी आली. मग अगदी त्याचप्रमाणे ही जी माया आहे, मग आपल्याला जरी वाटलं की या मायेचा निराश माझ्याकडून होतो आहे साधक म्हणून, पण तरी सुद्धा इतके बारकावे आपल्याला संतांनी सांगून ठेवलेले आहे की ही माया आहे, ही माया आहे. नाही तर एका वाक्यात सांगून टाकलं असतं की हो, हे देहादी जगत हे माईक आहे याचा बात करा. पण असं होतं का? कारण अनेक जन्मांचे संस्कार आपल्या चित्तावरती जे घट्ट बसलेले आहेत, त्या संस्कारातून जी मायेची बंधनं तयार झालेली आहेत ती अगदी काय करावी लागतात? तर बघा, ती कशी आहे ना, सूत गुंतले ते उकलावावे, असं ते हळूहळू हळूहळू सगळ्या ज्या बंधनाच्या गाठी आहेत त्या सोडवाव्या लागतात. आता बंधन आपण म्हणतो, मी देह आहे हे बंधन आहे, हे मी करता आहे, भोगता आहे, जग सत्य आहे. खूप मायेची व्याप्ती खूप मोठी आहे. कारण एक ब्रह्म सोडलं तर सगळं काय तर मायेचं स्वरूप आहे. आणि ते सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि समजावून घेऊन ती माया मला कशी बांधून टाकते हेही समजावून घ्यायचं आहे. आणि तिने आधी एक समजावून घ्यायचं की तिने मला बांधलेलं आहे हे मान्य केलं पाहिजे. आणि हे जेव्हा मान्य होतं तेव्हाच त्याच्यातनं सुटण्याची व्यवस्था होते. आणि मग आता मला त्याच्यातनं कसं सुटायचं आहे हेही आपल्यासमोर संतांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून मायेचं स्वरूप सांगण्यासाठी ग्रंथांची निर्मिती नाही आहे, तर परब्रह्माचा अनुभव येण्यासाठी आहे. आणि परब्रह्माचा अनुभव यायचा असेल तर ते मायेचं स्वरूप समजावून घ्यावं लागतं. म्हणून एवढं मायेचं वर्णन आपल्यासमोर सगळ्या संतांनी करून ठेवलेलं आहे. बघा, आपल्या ओवीचं चिंतन चाललेलं आहे. तेथ ब्रह्म हे स्फुरे स्फुरण, त्याची मायेचे मुख्य लक्षण, त्याची प्रकृती पुरुषाचे जन्मस्थान, जावळी फळे जाण जन्मली. आता इथे ह्या ओवीमध्ये जे आहे, फक्त माया कशी निर्माण झाली आणि पुरुष प्रकृती कसे निर्माण झाले आणि या जगताचा व्याप कसा निर्माण झाला हा सांगितलेला आहे. पण हा सांगण्याचा उद्देश आहे का नाथ महाराजांचा? पुढे नाथ महाराजांचं मुख्य काय, ते ज्या तत्वाशी एकरूप झालेले आहे त्या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून या ओवीच्या द्वारे मायेची व्याप्ती समजावून घेऊन त्या मायेचा मला दैनंदिन जीवनात उपयोग कसा आहे आणि त्या मायेचा मला त्रास कसा होतो आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, त्या त्रासातून कसं सुटायचं, म्हणजे बंधनातून कसं सुटायचं, हा सगळा विचार करून परत आपल्याला जिथून स्फुरण झालेलं आहे, बघा, तेथ ब्रह्म हे स्फुरण, म्हणजे जे स्फुरण झालेलं आहे, म्हणजे जी अविद्या निर्माण झालेली आहे त्या अविद्येला ओलांडून जे ब्रह्म आहे, जे माझं मूळचं स्वरूप आहे, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि तेवढं आपल्याला काय करायचं, या ओवीचा विचार करायचा आहे. बघा, सृष्टी निर्मितीचा क्रम आधी आपण बघितलेलाच आहे की जिथे सृष्टी निर्मिती झाली त्यालाच काय म्हटलेलं आहे, तर अज्ञान आणि अविद्या म्हटलंय. आणि तेच जे आहे स्फुरण, तेच काय आहे तर मुख्य मायेचे लक्षण. आता मायेला एक नाव काय तर शक्ती, हे पण काय तर मायेचं नाव आहे. तिला अव्यक्त, आता बघा, पुरुष पण अव्यक्त आहे आणि प्रकृती सुद्धा जी काय तर अव्यक्त आहे. आता प्रकृतीला शक्ती म्हणतात आणि पुरुष जो आहे तो काय आहे तर प्रकृती म्हणजे काय तर शक्ती म्हणतात आणि पुरुष जो आहे तो शिव आहे. आता शक्ती म्हणजे माया, माया म्हणजे शिवा आणि पुरुष जो आहे तो काय तर शिव जो आहे तो शिव आहे. मग ही जी शिवा आहे ह्या शिवाची काय आहे तर अभिन्न शक्ती आहे आणि हे दोघेही मिळून काय तर जगाचं कारण झालेले आहेत. आता हे दोघेही अव्यक्त आहेत की नाही, पुरुष पण अव्यक्त आहे आणि प्रकृती पण अव्यक्त आहे. आता ही जी माया आहे शिवा, ती अति सूक्ष्म म्हणून अव्यक्त आहे आणि हा जो पुरुष आहे तो कोणत्याही प्रमाणांना विषय होत नाही म्हणून तो अव्यक्त आहे. असा छान विचार बसवून घ्यायचा. आता आजच्या सत्रामध्ये आपण जी माया मला त्रास देते तिचं स्वरूप आपण समजावून घ्यायचं आहे आणि तिचा विवेकाने निराश कसा करायचा याचा आपण विचार करणार आहोत. आता विवेकाने निराश झाला की मी जसं आता म्हटलं तसं की ते अज्ञानाच्या पलीकडे जे स्फुरण आहे, म्हणजे जे परब्रह्म स्वरूप आहे, जे आनंद रूप आहे, जे माझं मूळचं स्वरूप आहे, त्याचा मला अनुभव येऊन जाणार आहे. आता तो येत कशाने नाही, आपण आता बघितलं की ते काय झालं तर
सोपाधिक झालं ब्रह्म. कशामुळे? तर मायेमुळे सोपाधिक झालं, म्हणजे उपाधी, त्याला उपाधी मिळाली. अगदी तसं कसं आहे की त्याच्यावरती कुठला मळ चढला? तर अविद्येचा मळ चढला. म्हणजे अंतःकरण नावाचा जो घटक आहे त्यालाही अविद्या म्हणतात. अविद्येचं पण स्वरूप व्यापक आहे. आता अविद्या म्हणजेच माया. आता तो अविद्येचा मळ काढल्यानंतर शुद्ध स्वरूप आपोआपच प्रकट होणार आहे. तिथे काहीही निर्माण करायचं नाही. आणि हा मळ कशाने काढायचा? तर संत विचारांनी आणि शास्त्र विचारांनी हा मळ सातत्याने बाजूला काढत राहणं, याला साधना असं म्हणतात. बघा समर्थांची उभे गोंडाळ सांडूनी नीर सेविजे, नीर सांडूनी क्षीर सेविजे, तैसे ब्रह्म अनुभवीजे. म्हणजे शेवाळ जर आपण बाजूला केलं, आपण नद्या बघतो, खूप शेवाळं असतं त्याच्यावरती, खाली पाणी आहे की नाही आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, इतकं ते दाट शेवाळं असतं. आणि जेव्हा ते शेवाळं बाजूला केलं जातं तेव्हा आतमध्ये पाणी आहेच की नाही. मग आता गरज कशाची आहे? तर फक्त शेवाळं काढण्याची आहे, पाणी निर्माण करायचं नाही. म्हणून या आत्मस्वरूपावरती, म्हणजे माझ्या मूळच्या स्वरूपावरती जो हा मळ निर्माण झालेला आहे, त्या मळाचं आवरण निर्माण झालेलं आहे, तेवढंच आपल्याला काढायचं आहे. आता कुठपासून कुठपर्यंत मायेचा पसार आहे हो? बघा तुकाराम महाराज आपल्यासमोर मांडणी करतात. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, म्हणजे ब्रह्मपद जे आहे तिथपर्यंत काय आहे? तर मायेचा पसार आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचं पद ते सुद्धा कसं आहे? तर दुःखदायक आहे. आता पद म्हटलं की पदच्युत होणं आलं. पद, आपल्याला राजकारणात लोकांची पदं माहिती आहेत की आज एक मुख्यमंत्री असतो तर उद्या तो त्या पदावरती नसतो. मग आता हे कुणाचं लक्षण आहे? तर हे मायेचं लक्षण आहे. म्हणजेच पद हे कायम टिकणारं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मपद जरी मिळालं तर ते ब्रह्म वेगळं, जे आनंद रूप आहे ते ब्रह्म, आणि हे जे ब्रह्मपद आहे ते ब्रह्मपद म्हणजे ही सृष्टी निर्माण करता जो ब्रह्म आहे त्याचं हे पद आहे. म्हणून ते म्हणतात की आम्हाला ब्रह्मपद सुद्धा नको, कारण त्या ब्रह्मपदावरून पण कधीतरी आम्हाला काय होणार आहे? तर पदच्युत व्हावं लागणार आहे. त्यामुळे ते पण कसं आहे? तर दुःखदायक आहे. म्हणजे ते सुद्धा कसं आहे? तर मायेमध्येच आहे. म्हणून हा मायेचा प्रचंड पसारा समजावून घेतल्यानंतर तो बाजूला सारत राहणं हे साधकाचं काय तर काम आहे. म्हणून आत्माराम ग्रंथामध्ये पण बघतात, आपण विचार केला होता की हा मायेचा पसारा जो आहे ते विचार आपल्याला कोण देतात? तर संत आणि सद्गुरू आपल्याला देतात. आणि त्यांना काय हवं आहे तुमच्याकडून? तर आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात, नाशिवंत तितुकामळ तो त्याजावा अमंगळ. जो नाशिवंत मल आहे तो त्याचा काय करतो? तो त्याग कर आणि तो तू मला दे. आणि तो तू मला दिलास की तुला काय मिळेल? तुला स्वरूपाची प्राप्ती होईल. म्हणजे जे माझं आनंदरूप स्वरूप आहे तेच तू होऊन जाशील. म्हणजे जीवभाव देणं आपण म्हणतो त्याला. म्हणजे सद्गुरूंना काय द्यायचं याच्यावरून आपल्या लक्षात येईल, तर जीवभाव सद्गुरूंना हवाय. सद्गुरूंना तुमच्याकडनं फळं नको, सद्गुरूंना तुमच्याकडनं पाकिट नको, सद्गुरूंना तुमच्याकडून शाली नकोत. पण आपण काय करतो? नेमकं उलटं करतो. आपण जीवभाव देण्यापेक्षा आपल्याला काय परवडतं? या सगळ्या गोष्टी देणं आपल्याला परवडतं. आणि जे परवडतं ते आपण देतो. पण त्यांना तुमच्याकडून ह्या कुठल्याही गोष्टी नको आहेत. त्यांना काय हवंय? जीवभाव हवाय. आणि म्हणून समर्थ आपल्यासमोर मांडणी करतायत की नाशिवंत तितुकामळ तो त्याजावा अमंगळ, तो गेलिया सकळ तूची आहे स बापा. तो गेल्यानंतर तुझं स्वरूप अत्यंत उघड आहे आणि जो अमंगळ मळ आहे तो तू आम्हाला देऊन टाक, कारण त्याशिवाय मंगलाची म्हणजे परब्रह्माची म्हणजे त्या पवित्र तत्वाची तुला प्राप्ती होणार नाही, आनंदाची तुला प्राप्ती होणार नाही. आणि पुढे समर्थ असं म्हणतात की तू यत्किंचित जरी लालूच ठेवशील, काही राखून ठेवशील, बघा आता इथे प्रत्यक्ष तर काहीच द्यायचं नाही आहे, पण जे जे माईक आहे त्याचा विवेकाने काय करायचं आहे? तर निराश करायचा आहे. आणि तू जर यत्किंचित राखून ठेवशील तर तो दोष आमच्याकडे येणार नाही. मग तू काय करता? समर्पित भावनेने, शरणागत भावनेने तो सगळा मळ जो आहे तो तू आम्हाला देऊन टाक. मग आता विचार करूयात माईक काय आहे आणि ते माईकाचं स्वरूप समजावून घेऊन त्याच्यातून आपल्याला सुटका कशी करून घ्यायची आहे. आता ही जी बाळ आहेत की नाही जन्मलेली, पुरुष आणि प्रकृती, ही मोठी घट्ट आहे बरं का ईश्वराची माया.
आता एक जरा ज्येष्ठ बाळ आहे आणि एक कसं आहे तर थोडं कनिष्ठ बाळ आहे. ज्येष्ठ आहे ते श्रेष्ठ पण आहे आणि एक कसं आहे, हे जी माया आहे ती कनिष्ठ आहे, पण त्या मायेचा जे कनिष्ठ आहे त्याचा फार मोठा बडिवार आपल्यावरती चाललेला आहे. आणि तिने आपण मागे सैद्धांतिक माया बघितली की तिने काय केलेलं आहे तर त्या पुरुषाला पण काय केलं तर झाकून टाकलेलं आहे. आणि तिची ज्येष्ठ श्रेष्ठ एक बाळ आणि जे दुसरं कनिष्ठ बाळ आहे ते मायेचं बाळ आहे. हे दोन्ही मिळून म्हणजे ईश्वराच्या जी स्वाधीन जी माया आहे ही दोन्ही जी मिळून आहेत. आधी या मायेचा निराश केल्याशिवाय त्या ईश्वराचं दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. आणि आपण विचार केला होता की जो सगुण निराकार आहे तोच कोण आहे तर निर्गुण निराकार आहे. मायेचा निराश झाला रे झाला की ईश्वर दर्शन तिथे होतच, म्हणजेच माझ्या मूळच्या स्वरूपाची मला प्राप्ती होऊनच जाते. मग आता विचार करूयात की माया 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 ज्याला म्हणतात ती माया म्हणजे काय आणि त्याच्यातून कसं सुटायचं. बघा, 3 देह आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. 3 अवस्था आहेत 3 देहांच्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आता स्थूल देहाची जागृती आहे, सूक्ष्म देहाची स्वप्नावस्था आहे आणि कारण देहाची सुषुप्ती अवस्था आहे. 3 काल आहेत आपल्यासमोर, भूत, भविष्य आणि वर्तमान. हे 3 काल पण कसे आहेत तर परिवर्तनशील आहेत. आता बघा, खूप छान विचार करूया. मायेचं एक लक्षण आपण बघितलं होतं की माया कशी आहे तर परिवर्तनशील आहे, म्हणजे ती अखंड का तर बदलती आहे. तिच्या स्वरूपात काय होतं तर अखंड बदल होत राहतो. आता स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे 3ही बदलणारे आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3ही अवस्था बदलणाऱ्या आहेत. भूत, भविष्य, वर्तमान हे 3 कालही बदलणारे आहेत. म्हणून हे सगळे कसे आहेत तर मिथ्या आहेत, माईक आहेत. छान विश्लेषणात्मक विचार करूया. बघा, जो हा स्थूल देह, पहिल्यांदा विचार करू. स्थूल देह जो आहे तो धडधडीत डोळ्यांना जो दिसतो त्याला काय म्हणतात तर स्थूल देह. म्हणजे या स्थूल देहाने या जगतामध्ये आपण सगळे व्यापार करत असतो आणि त्याला काय म्हणायचं, तो मिथ्या आहे. पटतं का हो? इतकं मी छान त्याला नटवलेलं आहे, रंगवलेलं आहे, छान कपडे घातलेले आहेत, इतकं सजवलेलं आहे आणि त्याला काय म्हणायचं, मिथ्या म्हणायचं. त्याला एक रंग आहे, रूप आहे, ते खूप छान दिसावं असं वाटतं. असं खरं वाटतं का हो आपल्याला? पण संत मात्र आपल्यासमोर अत्यंत वास्तव विचार म्हणतात. देह पंचभूत मेळावा, सेखी जाईल पंचत्वा. तो पंचमहाभूतांचा मेळावा आहे. तो पंचत्वात म्हणजे तो नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे आणि तो गेल्याशिवाय राहणार नाही. बघा, जो पंचमहाभूतांचा देह आहे तो प्रारब्धाने पडल्याशिवाय राहत नाही. त्याचं प्रारब्ध संपलं की तो काय होतो, पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन जातो. आपल्या सगळ्यांना हा काय तर पुरेपूर अनुभव आहे. माझे पणजोबा गेले ते नाही आहेत, आजोबा गेले ते नाही आहेत, माझे वडील गेले ते नाही आहेत. आता आपणही आज कसे चाललेलो आहोत तर हळूहळू आपला देह झिजणीला लागलेलो आहोत. आपल्या आजूबाजूचे लोक आपण जाताना बघतो. एवढंच नाही तर रामकृष्णादी अवतार तितुके संपले, समर्थ म्हणतात. जे निर्माण होतं अवतार्या भूतलावरती आले आणि ते सुद्धा काय त्यांना पण जावं लागलं, त्यांना पण इथे राहता येत नाही. मग जे जे निर्माण झालं तर अवतार पण कसे आहेत हो, लीलावतारी आहेत. त्यांनी लिहिलेली धारण केलेली शरीर आहेत, पण शरीरामध्ये ते अवतार आले की त्यांना अवताराची समाप्ती करावीच लागते, कारण ते मायेने धारण केलेले आहेत. म्हणून एक मायेचं लक्षण आहे, जे येतं जे निर्माण होतं ते काही काळ टिकतं आणि ते जातं, त्याला माया असं म्हणतात. म्हणून माझा हा देह पण कसा आहे, स्थूल देह पण कसा आहे तर तो मिथ्या आहे. मी लहानपणी कसे होते, छान गुटगुटीत होते, तरुणपणी तर फारच सुंदर होते आणि आता 40 नंतर गुडघे शिजायला लागले, केस पांढरे व्हायला लागले. म्हणजे देह आता काय झालाय तर त्याच्यामध्ये खूप बदल होऊन गेला. बघा, 6 विकार आहेत देहाला, अस्ति, जायते, वर्धते, अपरिणिमते, अपक्षीयते आणि म्रियते. आता ह्या विकारांकडे हा देह हळूहळू वाटचाल करायला लागलेला आहे. मग आता तो सत्य असेल का? सत्य तत्वाची व्याख्या काय केली आपण, जो आहे आहे आणि आहे ते ब्रह्मतत्व कधीही नसतं असं होत नाही, त्याला आपण सत्य असं म्हणतो. आणि ही माया कसं आहे, म्हणजे हा देह कसा आहे माझा, तो एका तारखेपूर्वी नव्हता,
आज तुम्हाला सगळ्यांना दिसतो आहे आणि एका तारखेपूर्वी नक्की नसणार आहे. म्हणजे तो कसा आहे तर तो परिवर्तनशील आहे, म्हणून तो कसा आहे तर तो मिथ्या आहे. आता आपला मुद्दा साधा कोण मिथ्या असा आहे की एवढं आपण सगळं मायेचं स्वरूप समजावून घेतलं की हे जगत निर्माण झालं, त्याच्यामध्ये माझा देह निर्माण झाला, हे सगळं परिवर्तनशील आहे. मग हे सगळं माहिती असून त्या देहावरती आसक्ती ठेवावी का? का साधक म्हणून आपण विचार करायचा असतो प्रामुख्याने, आसक्ती ठेवावी का? आता देहाला वापरून घ्यावं. आपल्याला माहिती की देह या जगतामध्ये धारण करून तो जीवात्मा आलेला आहे, तर मग तो देह वापरावा लागतो. मग तो कशासाठी वापरायचा, देहाचं सार्थक कसं करून घ्यायचं, हेही संतांनी सांगून ठेवलेलं आहे, नरदेहाचा महात्म्य. मग आता देह असल्याशिवाय आपल्याला असा परमार्थ करता येणार नाही. व्यावहारिक जगतामध्ये देहाशिवाय, देह हे माध्यम आहे. मग देह हे माध्यम मला वापरायचं आहे, पण त्याच्यामध्ये आसक्त राहायचं नाही. बघा, इन्व्हेस्टमेंट कोणी बुडत्या बँकेत करेल का? प्रत्येकजण शाश्वत जिथे आहे, जिथे आपले पैसे सुरक्षित राहतील अशाच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करेल. मग आता देह कशी आहे तर ही बुडती बँक आहे, आणि शाश्वत बँक कुठला आहे तर ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ती शाश्वत बँक आहे. आणि म्हणून देहामध्ये सगळे व्यवहार करत असताना सुद्धा स्थूल देह म्हणजे मी नाही, तर या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये जे आत्मा नावाचं तत्व आहे ते मी आहे, आणि ते कायमस्वरूपी आहे. आणि मग त्याच्या अनुसंधानात राहणं याला साधना असं म्हणतात. नामानुसंधान म्हणा, आत्मानुसंधान म्हणा, असा सातत्याने जर आपण विचार करत गेलो. बघा, एक काका खूप छान विचार सांगतात, डॉक्टर काका, की जे माझं आहे ते मी नाही. हा देह माझा आहे पण मी देह नाही. आता ही साडी माझी आहे, मी साडी आहे का? हे घर माझं आहे, मी घर आहे का? मग त्याचप्रमाणे हा देह माझा आहे म्हणजे मी देह नाही. आणि म्हणून मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे माझं आहे त्याला मला वापरता येतं, त्याचा मला उपयोग करून घेता येतो, पण त्याच्यामध्ये आसक्त न राहता अलिप्तपणे आपल्याला सगळे व्यवहार करता येतात. आणि असं जेव्हा मला करता येतं तेव्हा हळूहळू आपण या देहातून सुटत राहतो, म्हणजे अलिप्त होत राहतो. आणि जेव्हा गुंतून राहतो, देह म्हणजेच मी, देह गेला की मी जाणार, आणि असं जेव्हा होतं तेव्हा परत परत आपल्याला जन्माला यावं लागतं या भवसागरामध्ये, या माईक जगतामध्ये. आणि तोपर्यंत आपल्याला मायेचं स्वरूपच आहे. सुख दुःख हे काय तर मायेचं स्वरूप आहे. आणि मग सातत्याने सुख दुःख भोगत जीवन जगायचं, रडत खडत जीवन जगायचं, परत जन्माला यायचं, परत कुठचा जन्म असेल माहिती नाही, त्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. म्हणून संतांचा आग्रह आहे की नाही आपल्यासमोर, की ह्याची देही ह्याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मग तुम्ही याच देहामध्ये राहून काय करा तर तुम्ही मोक्षाचा आनंद, म्हणजे जो निरपेक्ष आनंद आहे त्याची प्राप्ती करून घ्या. हा स्थूल देह आहे, याच्यातनं सुटण्याची खूप छान कला आपल्याला डॉक्टर काकांनी सांगून ठेवलेली आहे, की ह्या मायेतनं कसं आपण अलिप्त व्हायचं. आता देह मी हा आणला आहे का, मला मिळालेला आहे, हा मला मिळालेला आहे अनिवार्यपणे. आणला असता तर किती सुंदर आणला असता देह, अप्सरेचा देह मी आणला असता. प्रत्येकाला वाटतं की नाही आपल्यामध्ये काहीतरी कुठेतरी कमतरता आहे. मग जर प्रत्येकाला चॉईस असता तर प्रत्येकाने निवडून देह आणला असता, पण असा चॉईस आपल्याला भगवंताने ठेवलेला नाहीये. मग ज्या अर्थी तो देह मला मिळालेला आहे त्या अर्थी देणारा कोणीतरी आहे, आणि त्या अर्थी नेणारा पण कोणीतरी आहे. मग आता देणारा आहे, नेणारा आहे, मग हा जो मधला जो सगळा पिरियड आहे जो मला मिळाला नंतर नेईपर्यंत, तो माझा कसा असेल, तो पण त्याच्या स्वाधीन आहे. आणि मग माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जो मधला जो पूर्ण पिरियड आहे तो सगळं जीवन जे आहे माझं सगळं ते ईश्वराला समर्पित असावं. आणि जेव्हा आपण ईश्वराला समर्पित राहून सगळं जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा ती माया मला अजिबात त्रास देत नाही, कारण मला त्रासच होत नाही. आपलं जे जीवन आहे त्याच्यामध्ये समर्थांनी सांगून ठेवलंय, पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. त्यामुळे सुख दुःख अनिवार्यपणे येणार आहेत. मग तक्रार करून काय उपयोग? तक्रार केली की तिथे काय आहे तर ती माया तुम्हाला बांधून टाकते.
मग जे माझ्या जीवन वाट्याला आलेलं आहे ते काहीही तक्रार न करता ईश्वराला शरणागत राहून जगणे याला साधना असे म्हणतात. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुप आहे संचित असे, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असं जर आपण जीवन जगत राहिलो तर मायेचा निराश व्हायला वेळ लागत नाही. दुसरा जो आहे तो सूक्ष्म देह आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा जो आहे तो सूक्ष्म देह आहे. बघा परत, जे माझं आहे ते मी नाही. मन माझं आहे म्हणून मी मन नाही. मग मनाशी मला बोलता येतं की नाही? मन काय झालं तर आनंदी झालं. तर हे मना, तू आनंदी झालास तरी मी तुझ्याबरोबर हातात हात घालून फुगडी घालणार नाही. दुःखी झालं, हे मना तू आता खूप दुःखी झालेला आहेस. आपण जसं एखाद्या छोट्या मुलाला म्हणतो की नाही की आता तू ना खूप रडतोयस ना, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, तू आपल्या एका कोपऱ्यात बस आणि तुझा मूड चांगला झाला की तू ये. अगदी त्याप्रमाणे मनाशी बोलायचं की आता तू नाराज झालेला आहेस, मी तुझ्याबरोबर बांधील नाही, कारण आत्मरूप मी कसा तर आनंदरूप आहे आणि मी तुझ्याशी बांधील नाही तुझ्याबरोबर दुःखी व्हायला किंवा तुझ्याबरोबर सुखी व्हायला. तू तुझे खेळ वाटेल तसे चालू देत. असं जर आपण मनाशी बोलायला शिकलो तर मनापासून आपण अलिप्त व्हायला लागतो. दुसरं पंचीकरणाचं शास्त्र आपल्याला सांगतं की मन वायुतत्वाचं आहे, रजोगुणाचं आहे, अचेतन जड आहे आणि म्हणून ते मिथ्या आहे. कारण आपण बघितलं की पंचमहाभूतांची पण काय तर माया आहे आणि जे जे पंचमहाभूतांचं आहे ते पण कसं आहे तर ते मिथ्या आहे. आणि मी माझं स्वरूप कसं आहे तर मी चेतन रूप आत्मा आहे, मी आनंद रूप आहे, म्हणून मी मन नाही. आता वाणी पण अचेतन जड आहे. सगळी जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत ती कशी तर अचेतन जड आहे. केनोपनिषदामध्ये म्हटलंय मनाचं मन, वाणीची वाणी, कानाचा कान, प्राणांचा प्राण हा जो आहे आत्मा, या आत्म्याच्या सत्तेवरती वाणी बोलते, या आत्म्याच्या सत्तेवरती कानाला शब्द ऐकू येतो, या आत्म्याच्या सत्तेवरती प्राण कार्यरत राहतात, या आत्म्याच्या सत्तेवरती मन मनन करतं. जे चेतनत्व कुणामुळे आहे या सगळ्यांना, या इंद्रियांना, तर आत्म्याच्या सत्तेमुळे आहे. आणि म्हणून हे सगळे कसे आहेत तर हे सगळे मिथ्या आहेत. कारण माया कशी आहे तर परतंत्र आहे, ती स्वतंत्र नाही आहे, ती अचेतन जड आहे. ती कुणाची स्वीय शक्ती आहे तर ती पुरुषाची प्रकृती स्वीय शक्ती आहे. म्हणजे ती पुरुषाच्या शक्तीशिवाय ती कार्यरत राहू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे ही सगळी जी इंद्रिय आपल्या देहामध्ये आहेत, शरीरामध्ये जी आहे, त्यांना जो आत्मा आहे, जो पुरुष आहे त्याच्या सत्तेवरतीच ही इंद्रिय कार्यरत राहतात. तिला स्वतःची सत्ता नाही. पण आपण बघितलं की ती काय करते तर त्या आत्मस्वरूपाला झाकून टाकते आणि स्वतःच मी आहे असं वरती टेंबा मिरवते ना. इंद्रिय पण आपल्याला कशी वाटतात तर सगळी चेतन वाटतात. आणि जेव्हा अशी चेतन वाटतात तेव्हा मन नाराज झालं की मी दुःखी होते. मनाबरोबर काय होतं तर आपण वाहवत जातो. मन नेईल तिकडे तो जीव जात राहतो. जीवाला हे मुळात माहितीच नाही की मी स्वतंत्र आहे, कुठपर्यंत, जोपर्यंत संत संगती देत नाही तोपर्यंत. आणि म्हणून मग मनाचे श्लोक समर्थांना सांगायला लागले की नको रे मना क्रोध हा खेदकारी. आधी मन मुळात कशाचं रजोगुणाचं, वायुतत्वाचं, त्याच्यामध्ये त्याला क्रोध आला की ते कसं होतं तर ते प्रवाही होतं आणि वाटेल ते करायला लागतं आणि वाटेल ते विचार ते करायला लागतं. आणि मग जीवाचा आपल्यावरती काय राहत नाही तर कंट्रोल राहत नाही. आता ही माहिती आपण कशासाठी करून घेतली आहे सगळी तर आत्मरूप मी जो आहे तो आनंद रूप आहे आणि आत्मरूप मीच्या अधिष्ठानावरती ही सगळी इंद्रिय जी आहेत ती माईक आहेत. पण त्याला चेतना कोणाची आहे तर आत्म्याची असल्यामुळे ही इंद्रिय कार्यरत असतात आणि तेच माझं स्वरूप आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण सगळेजण सुखदुःख भोगतो आहोत. आणि जेव्हा मला असं लक्षात येतं की आत्म्याच्या अधिष्ठानावरती सगळी इंद्रिय कार्यरत आहेत, म्हणजे मी मनाचं ऐकायचं नाही आहे तर मनाने माझं ऐकलं पाहिजे. मी जे सांगेल ते वाणी बोलली पाहिजे. मी जे सांगेन ते कानाने शब्द ऐकला पाहिजे. नाही तर कसं होतं, बाहेरून तर सारखे शब्द कानावरती आदळत असतात. स्तुतीचे शब्द आले की आतमध्ये मोरपीस फिरवल्यासारखं होतं. निंदेचे शब्द आले की आतमध्ये क्रोध येऊन जातो. हाच काय आहे तर मायेचा
मायेमध्ये अडकल्याचं लक्षण आहे. आणि जे मायेच्या बाहेर पडलेले आहेत ते संत काय म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा आमुचा स्वहिताचा धंदा. आम्हाला कोणी निंदा केली तरी रामकृष्ण हरी आणि कोणी वंदन केलं तरी रामकृष्ण हरी. आम्ही कसे आहोत तर आत्मस्वरूपावरती स्थित झालेलो आहोत. आमची आनंद रूपता अजिबात बिघडत नाही. आणि म्हणून हे सगळे जे विचार आहेत हे काही मायानं इतकी घट्ट आहे ना की तिचा निराश करणं. का बरं घट्ट आहे? कारण ती पुरुषाची स्वीय शक्ती आहे. ती इतकी सोपी नाही तिचा निराश करणं. जो साधक असतो त्यांनी साधना म्हणजे काय, ती साधना अशी करावी लागते. म्हणून वाणीला पण कुणाला बांधून टाकावं लागतं, नामाला बांधून टाकावं लागतं. मनाला पण कुणाला बांधून टाकावं लागतं, तर नामाला बांधून टाकावं लागतं. आहे ना, वैखरी मध्यमा पैशांती परा, जी मनप्रधान वाणी आहे. मनाला पण सातत्याने त्या नामाला बांधून टाकावं लागतं. मग साधकाला हा सराव करावा लागतो, साधकाला ही प्रॅक्टिस करावी लागते की सातत्याने त्याला ओढून आतमध्ये आणावं लागतं. आता मन बुद्धी पण कशी आहे तर तेजतत्वाची आहे, अग्नितत्वाची आहे म्हणजे, आणि सत्वगुणाची आहे. परत पंचमहाभूतांमधल्या भूतांची आहे, म्हणजे ती पण कशी झाली तर अचेतन जड झाली. मग बुद्धी हे माझं स्वरूप आहे का? मग स्मरण झालं आणि विस्मरण झालं तरी रामकृष्ण हरी. स्मरण झालं रामकृष्ण हरी, विस्मरण झालं रामकृष्ण हरी. हे पण आपण एक वाक्य सांगितलं, जे माझं आहे ते मी नाही, बुद्धी माझी आहे म्हणजे मी बुद्धी नाही. मग बुद्धीशी बोलता आलं पाहिजे. विस्मरण झालं ना तुला आज प्रवचनामध्ये, उद्या मला प्रवचनामध्ये विस्मरण होऊ देऊ नकोस, असं बुद्धीला समजावून सांगावं. स्मरण झालं तरी बुद्धी भगवंताचे देणे, ती भगवंताने दिलेली आहे. त्याला मला काय त्याचं कौतुक की स्मरण खूप छान झालं म्हणून. ते आपोआप होत असतं, तो भगवंत तो करवून देत असतो. असं शांतपणे जर आपण विचार केले तर चित्त शांत राहतं आणि त्या मायेचा निराश व्हायला लागतो. अहंकार आहे तो पण पृथ्वी तत्वाचा आहे, तमोगुणाचा आहे, परत पंचमहाभूतांमधल्या भूताचा आहे. आणि म्हणून ते कसं आहे तर अचेतन जड आहे. आता इथे अहंकार जो आहे तो सातत्याने का परनिर्माण होतो? एक सामान्य मी आहे आणि एक विशेषत्वाचा मी आहे. आता सामान्य मी जो आहे, आता सगळेजण आपण म्हणतो की नाही मी आहे, मी आहे, अस्तित्व रूपाने आपण सगळेजण आहोत की नाही, सगळ्यांना अस्तित्व आहे. मी आहे म्हणजे सत्तत्व जे आहे, सच्चित आनंद, त्या सतच्या खाली अस्ति आहे. आणि सगळ्यांना स्फुरण आहे की मी आहे, मी आहे, नंतर मला कळावं, मी आनंदरूप असावं, असं सगळ्यांना वाटतं की आपण कायमस्वरूपी असावं, मला प्रत्येक गोष्ट कळावी. अस्ति भाती प्रिय त्याला म्हणतात. आता हे आहे, पण त्याच्यावरती एक विशेष अहंकार निर्माण होतो. मी आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. आता हे कोणाचं स्वरूप आहे? हे मायेचं स्वरूप आहे. मी नसते तर घर चालणारच नाही, मी आहे म्हणून ते काम केलं, मी बुद्धिमान आहे, मी गोरी आहे, मी कुरूप आहे. आता याला पण अहंकार म्हणतात बरं का परमार्थामध्ये. मी उंच आहे, मी बुटकी आहे, मी अमुक आहे, मी टमुक आहे. हे जे सातत्याने जे मी वरती 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 नाचत राहतात, त्या वरती नाचत राहतात म्हणजे हा मायेचे आविष्कार जे आहेत, हे मायेचे आविष्कार जे आहेत म्हणजे हा जो विशेष रूपात्वाने मी आहे तो सामान्य मीला झाकून टाकतो आणि त्या सामान्य मीचं म्हणजे आत्मरूप मीचं कधीही दर्शन होऊ देत नाही. म्हणून अहंकाराचा निराश करणं हे पण काय तर खूप मोठं साधन आहे. म्हणून अहंकाराचा पण काय करावं लागतं तर निराश करावं लागतं. अहम अहम इति अहम अहम कारयति इति अहंकार. हा त्याला अहंकार, तो सातत्याने काय करत राहतो तर अहम 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 असा करतच राहतो. म्हणून अहंकाराचा निराश सातत्याने साधकांनी करत राहायचा आहे. बघा आपल्याला माहिती आहे की अंतःकरण हे सगळं कसं आहे तर अचेतन जड आहे. मन बुद्धी चित्त अहंकार, आता सांगितलं तसं प्रत्येकाचं एक एक महाभूत आहे, प्रत्येकाचा एक एक गुण आहे. म्हणजे 3 गुणांचं आणि 5 महाभूतांचं असलेलं अंतःकरण हे अचेतन जड आहे. मग या अंतःकरणाला चालवतो कोण? भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि
यंत्रारूढानि मायया ईश्वर सर्वभूतानां. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे आणि तो मायेच्या चक्रावर घालून प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला काय फिरवतो तर गरगर 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 फिरवतो. मग आता ह्या मायेचं स्वरूप समजावून घेतल्यानंतर या मायेचा निराश विवेकाने आपण जर करत राहिलो तर आपल्याच अंतःकरणात असलेल्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन झाल्या वाचून राहणार नाही. आता कसं दर्शन होईल? आता मायेच्या चक्रावर घालून फिरवतो म्हणजे काय? कसा फिरवतो तो? त्याच्या मनाप्रमाणे फिरवतो का तो? नाही. माझ्या प्रारब्धाप्रमाणे तो मला फिरवतो. प्रारब्ध ही काय आहे तर ईश्वराची सृष्टी चालवण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. मग त्या प्रारब्धाप्रमाणे जर मी भगवंताला शरणागत राहून, आत्ता आपण विचार केलाच की भगवंताला शरणागत राहून काहीही तक्रार न करता माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची केले तया पाणीया ऐसे केले होवावे गा. जसा माळी बागेला पाणी घालतो, पाणी काही तक्रार करत नाही की मी गुलाबाच्याच झाडाला जाईन, मोगऱ्याच्याच झाडाला जाईन, त्या दुसरं जे बोगनवेलीचं झाड असतं त्याला मी जाणार नाही, ते काटेरी असतं बघा, बाबळीच्या झाडाला मी जाणार नाही, असं जर पाणी म्हणेल तर काय होईल? असं पाणी म्हणत नाही. ते छान प्रत्येक झाडाला जात जात पुढे 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 जात राहतं. अगदी त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यात जे सुखदुःखांचे प्रसंग येतील त्याच्यामध्ये कुठलीही भगवंताकडे तक्रार न करता माझं आयुष्य जर असं झुळू 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 छान वाहत राहिलं तर ते ईश्वर शरणागत असतं. आणि जेव्हा मला प्रारब्ध मान्य असतं, काही तक्रार करत नाही आपण, तेव्हा ईश्वराचं दर्शन तिथे मायेचा निराश होऊन ते तिथे होऊन जातं. बघा आता आपण 3 स्थूल सूक्ष्म कारण देह जो आहे तो देह जो आहे तो अज्ञानाचा आहे, त्याला मायेचाच देह म्हणतात. आता जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये झोपलेलो असतो तेव्हा गाढ झोपेत जो जीव असतो त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन झालेला असतो आणि म्हणून गाढ झोपेतनं उठल्यानंतर आपल्याला अनुभव असा येतो की मला खूप छान गाढ झोप लागली होती. आता हा जो आनंद स्वरूपाचा अनुभव जो असतो तो जीव आत्मस्वरूपामध्ये विलीन झालेला असल्यामुळे तो आपल्याला अनुभव येतो, पण तो कसा असतो तर अज्ञानामधला असतो, तो तात्कालिक असतो, तेवढ्या पुरताच असतो. आणि असा गाढ झोपेतला अनुभव जो आहे तो समाधी अवस्थेत येणं याला काय म्हणतात तर आपण म्हणतो समाधी लागली, जागृतीमध्ये येणं. गाढ झोपेतला अनुभव जागृतीमध्ये येण्याला समाधी असं म्हणतात. म्हणून गाढ झोप पण कशी आहे तर अज्ञानामधली आहे. आता 3 काल आहेत आपल्यासमोर, भूत, भविष्य आणि वर्तमान. हे पण कसे तर परिवर्तनशील आहे. बघा मायेचं बंधन कसं असतं, जीव जो असतो जन्माला आल्यापासून या जगतामध्ये जो जीवन जगत असतो तो भूत, वर्तमान आणि भविष्य या 3 काळांमध्ये त्याचं आयुष्य सातत्याने चाललेलं असतं. तो कधी आता वर्तमानात म्हणजे आपण आता वर्तमानात आहोत. आता मी घरात एकटी बसलेली आहे, पण एकटी बसलेली असते तेव्हा मी एकटी असते का? तर भूतकाळातले विचार आठवत असतो आपण. भूतकाळात घडून गेलेल्या घटना असतात त्या, आणि त्या खूप आनंददायक असतात आणि त्रासदायक असतात. माझ्या लग्नामध्ये माझ्या सासूने मला किती त्रास दिला होता, माझ्या नंदेने मला एवढा भारीचा ड्रेस घालून मागितला होता. आता हे भूतकाळातले विचार आठवायला लागले की प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रसंग झालेले असतात भूतकाळामध्ये. ते आठवून त्यांचा काहीही मला आत्ता उपयोग नसतो, पण तरी ते आठवल्याशिवाय माणूस सोडत नाही आणि आठवून पुन्हा पुन्हा काय होत राहतो तर दुःखी होत राहतो. आणि भविष्यकाळातली काय करायचे असते तर चिंता, काय होईल आणि कसं होईल. डॉक्टर का म्हणतात की रामनाम नाही तर काय होईल आणि कसं होईल हा काय असतो तर मोठा जप असतो. श्रीराम जय राम नाही तर काय होईल कसं होईल. काय होणार आहे, ईश्वर शरणागत असेल तर जसं व्हायचं तसं होईल, जे व्हायचं ते होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, अशी आतमध्ये अंतःकरणामध्ये भूमिका तयार झाली तर तो साधक निवांत होतो. म्हणजे भूतकाळातला विचार करत नाही, भविष्यकाळातली चिंता त्याला राहत नाही आणि मग तो साधक वर्तमानामध्ये जीवन जगतो. पुढील पैसे पारुखे मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. माऊलींची ओवी आपल्यासमोर की मागच्या काही घटनांचं आठवण करू नका, पुढची चिंता करू नका. आणि ही जी अवस्था आहे उच्चतम अवस्था आहे, दर्जेदार ही अवस्था जी आहे ती समाधीची अवस्था आहे. याच्यापेक्षा समाधी काय वेगळी असते हो.
समाधी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की डोळे मिटून बसायचं, ती मुद्रा वगैरे. पण डोळे मिटून बसल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर तर अनेक घटना तरळायला लागतात, कारण त्या चित्तामध्ये ठाण मांडून बसलेल्या आहेत. मग आता साधकाने जागृतीमध्ये असं जर आपण चिंतन केलं नाही भूत भविष्यातलं, तर अंतःकरण वृत्ती म्हणजे चित्तवृत्ती आपोआपच शांत व्हायला मदत होते. आणि असं शांत चित्त जिथे असतं तिथेच काय आहे तर आनंदाचा अनुभव आहे. आणि असं जेव्हा साधक वारंवार करायला लागतो तेव्हा त्या मायेचा निराश जो आहे तो आपोआपच होतो, त्याला वेगळं काहीही करावं लागत नाही. कारण ही बाळं जी आहेत ना, हे जिला बाळ म्हटलं ना, मायेचं हे बाळ फारच गलेलठ्ठ झालेलं आहे आपल्या अवतीभोवती. एकतर भूत भविष्य वर्तमान कुठला असतं, तो व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती या चारचं चिंतन सातत्याने चाललेलं असतं. जसं मी आत्ता म्हटलं, सासू, नणंद, दीर, जावा, अनेक आपल्या वाट्याला जी माणसं आलेली असतात त्या सगळ्यांचा त्रास आपल्याला होत असतो आणि सातत्याने आपण त्यांचे विचार करत असतो. त्यांचे विचार करून ते आनंदात आहेत आणि त्यांच्या विचारांनी माझं चित्त मात्र कसं झालेलं आहे तर क्षुब्ध झालेलं आहे. आता ते शाश्वत आहेत का ते माईक आहेत? ते माईक आहेत. गेलेल्या सासूचा पण मी विचार करते. काका एक नेहमी आजीबाईंची गोष्ट सांगतात आपल्याला की आजीबाई एका नातीच्या लग्नाला गेल्या. त्यांना खूप वाईट वाटत होतं. लग्न तिकडे सुरू होतं नातीचं. आता नातीच्या लक्षात आलं की आजीला आपल्या खूप वाईट वाटतं, डोळ्यामध्ये पाणी आलंय. लग्न लागून झाल्यानंतर जेव्हा ती नमस्कार करायला आली आजीला, तेव्हा म्हणाली, तुला आजी काही होतंय का ग? आजी असं म्हणते, नाही ग मला काही होत नाहीये, काही होत नाहीये बरं का. पण तरी ती विचारतीये, आजी खरं सांग ग, तुला काही होतंय का? तर आजी असं म्हणते, ग तुझं लग्न जेव्हा लागत होतं ना, तेव्हा मला माझ्या लग्नाची आठवण झाली की माझ्या सासूने मला किती त्रास दिला होता. आता मग ती नात असं म्हणतेय, मग त्याचं काय पण आता? म्हणे ती तर गेली, मग आता तू असं कर म्हणे की तुला इतकी आठवण येते ना, मग तू पण तिच्या मागे जा. म्हणजे गेलेल्या व्यक्तींच्या सुद्धा आठवणी आठवून आपण आपलं चित्त क्षुब्ध करून घेतो, याचाच अर्थ ते मलिन करून घेतो. आणि जेव्हा ते मलिन होत राहतं तेव्हा शुद्ध विमल तत्वाचा अनुभव येणं कदापि शक्य नाही आणि ती माया आपल्यावरती सत्ता गाजवायला सुरुवात करते. ज्याची तुझं गुंती ते मोकली ती आणती, तुकोबा म्हणतायत. ज्या नातेवाईकांच्या चिंतनामध्ये तुझं मन रमलेलं आहे ते बरोबर तुझ्या कोणीही येणार नाहीयेत. ते कसे आहेत तर सगळे तुझं चित्त गुंतलेलं आहे, हे मायेचं लक्षण आहे. मग ती गुंतवणूक काढून कोणी घ्यायची आहे तर ही मी माझीच गुंतवणूक काढून घ्यायची विवेकाने, विचारांनी. ते पण कसं आहे तर मिथ्या आहे, माईक आहेत. जेव्हा माईकाचं अनुसंधान ठेवलं जातं तेव्हा मला शाश्वत परब्रह्म तत्वाचा अनुभव येणं कदापिही शक्य नाही. जेव्हा मायेतनं मी चित्त माझं काढून घेते हळूहळू विवेकाने, तेव्हा मला माझ्या आतमध्ये जे भगवंत आहे त्याचं दर्शन व्हायला सुरुवात होते, म्हणजे आनंदाचा अनुभव यायला लागतो. बघा, अजून एक मायेचा छान विचार करूया जी त्रिगुणात्मिका माया आहे. आता आपण बघितलं पंचमहाभूतांचे बघितले, आता मूळ माया, गुणमाया आणि पंचमहाभूतांची माया. आता पंचमहाभूतांच्या मायेचा आपण विचार केला. आता ही त्रिगुणात्मिका माया आपल्या समोर आहे जी गुणांचे सत्व रज तम. आता गुण काय तर एक प्रेरणा आहे, त्याला शक्ती म्हणतात. सात्विक प्रेरणा, राजस प्रेरणा आणि तामस प्रेरणा अशा 3 प्रेरणा ज्या आहेत त्या जीवामध्ये आहेत. म्हणून जीव पण कसा आहे तर त्रिगुणात्मक आहे. 3 गुणांनी बांधलेला आहे, म्हणजेच तो मायेनी बांधलेला आहे. तर बघा, ह्या गुणांची जी वाटणी आहे प्रत्येकामध्ये आपल्याला काय दिसते तर विषम दिसते. सगळ्या जीवांमध्ये ती वेगवेगळी दिसते. का बरं वेगवेगळी दिसते तर अनंत जन्मांच्या संस्कारातून जी वासना तयार होते ती वासना ठरवते की कोणता गुण त्या जीवामध्ये प्रबळ व्हावा. आणि हीच जी आहे ती गुणमाया. आणि ही जी माया आहे ही जन्ममरणाच्या चक्रामध्ये सातत्याने अडकवते. म्हणजे मृत्यूसमयी माझा जो गुण प्रबळ असेल तोच गुण घेऊन मी जन्माला येते. तर रजोगुण प्रबळ आहे, रजोगुण आपण जन्माला घेऊन आलेलो आहोत. मग आता या जन्मात मला काय करायचंय? साधन मायेचा निराश करायचा म्हणजे तर सत्वगुण वरती ठेवायचा आणि रजतम जे आहेत ते खाली दाबून ठेवण्याचा अभ्यास करायचा. रजतम मागे सारा, सत्वगुणाचा लावा अंगारा. नाथ महाराज आपल्या समोर सांगतायत की काय करा तर साधकांनी काय करायचं, सत्वगुण सातत्याने सांभाळायचं आहे आणि
वर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, रजतम खाली दाबून ठेवायचं आहे. मग याच्यासाठी काय करायचं? आहार विहार उच्चार आचार सत्संगत हे सगळं साधकांनी सांभाळायचं आहे. कुसंगती टाळायची आहे, सत्संगती सांभाळायची आहे, विसंगती टाळायची आहे, दुर्लक्ष करायचं. प्रयत्नपूर्वक या गोष्टी करायच्या आहेत. कुसंगती प्रयत्नपूर्वक टाळायची, सत्संगती प्रयत्नपूर्वक सांभाळायची. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. विसंगती दुर्लक्षित करायची. असं जर करत राहिलो आपण तर सत्संगतीमध्ये आपला सत्वगुण वाढता राहतो. एक अजून खूप छान विचार आहे. एकनाथ महाराजांची चोवी आपल्या समोर आहे. देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाण, इंद्रिये गुणाधीन तदनुसार जाण वर्तती. आपण बघितलं की क्रोध ही माया आहे ना. आता देही ज्या गुणांचे प्राधान्य, देहात ज्या गुणाचं प्राधान्य असतं, तर रजोगुण प्रबल असेल तर सातत्याने राग येणारे, लगेच संताप येतो. एवढंच काही झालं की लगेच काय येतं तर पापड मोडतो, नाकाच्या शेंड्यावरती राग येतो. आता देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाणं, देहात ज्या गुणाचं प्राधान्य आहे तसंच त्याच्याकडून कर्म घडणार आहे. आणि ती इंद्रिय जी आहेत ती पण त्या गुणांच्या अधीन आहेत. आता हा विचार जो आहे हा साधकासाठी आहे, तो कसा वापरायचा हो? आपल्या अवतीभोवती अनेक गुणांची माणसं असतात ना, आणि त्यांच्या क्रिया बघितल्यानंतर तर माझा मुलगा आहे तो रजोगुणाचा आहे, रजोगुण प्रबळ आहे. सारखं काय आहे तर टी व्ही बघणं आहे, सारखं चांगलं बोलणं माहितीच नाही, सारखा टी व्ही बघायचा, मित्रांबरोबर पार्ट्या करायच्या. आता असं का होतं? रजोगुण प्रबळ आहे. देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाणं, इंद्रिया पण त्या गुणांच्या अधीन असल्यामुळे त्याला तशाच क्रिया करायला लावतात. मग आता हे साधक म्हणून माझा मुलगा जरी असला तरी मला ओळखता आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये रजोगुण प्रबळ आहे, आणि रजोगुण प्रबळ असल्यामुळे त्याच्याकडनं अशा क्रिया होत आहेत, तो ऐकत नाही, सांगेल ते. मग आता शांत चित्ताने म्हणजे माझा सत्वगुण वरती ठेवून त्याला समजावून सांगणं योग्य वेळ बघून, हे कुणाचं काम आहे? हे साधकाचं काम आहे. नाहीतर त्याचाही रजोगुण प्रबळ आणि माझाही रजोगुण प्रबळ, जे तो तर करतोय ते करतोच आहे, पण मला पण काय येतो त्याचं बघून, त्या क्रिया बघून राग येतो, आणि राग क्रोध आला की माझाही रजोगुण वरती येऊन जातो, मग दोघांचे रजोगुण वरती. पण साधक म्हणून मी शांत चित्ताने माझा सत्वगुण वरती ठेवून योग्य वेळ बघून त्याला समजावून सांगणं. आता ह्याच्यामध्ये स्वार्थ कोणाचा आहे? माझा स्वार्थ आहे. माझं चित्त क्षुब्ध होत नाही. चित्त क्षुब्ध झालं नाही की आत्मानुसंधान ढळत नाही, नामानुसंधान ढळत नाही. म्हणजे या प्रत्येक गोष्टीत ज्या आहेत तो स्वार्थ माझा आहे. आणि जेव्हा साधक असं करतो तेव्हा त्या गुणमायेचा निराश व्हायला लागतो. म्हणून तू गुणत्रयाते अभ्येरी माझे हे मी न करी, एका आत्मसुख अंतरी विसंबधणी. म्हणजे साधक म्हणून पण गुणांचा काय करायचं तर अभ्येर करायचा आहे. आता दुसऱ्यामध्ये जसे गुण आहेत तसे माझ्यामध्ये पण गुण आहेत. माझं मला कळतं आतमध्ये की माझा आता रजोगुण वरती यायला लागलेला आहे. मग रजोगुण खाली ठेवायचं काम कोणी करायचं? साधकाने करायचं. सत्वगुण सांभाळायचं काम कोणी करायचं? तर ते साधकानेच करायचं आहे. बघा, एकनाथ महाराज, पैठणमध्ये कथा आहे की एकनाथ महाराज गंगा स्नानाला गेले. एक यवन त्यांच्यावरती 100 वेळा थुंकला, तरी एकनाथ महाराजांनी 100 वेळा गंगा स्नान करून आलेले आहेत. यत्किंचित सुद्धा क्रोध वाऱ्याला सुद्धा त्यांच्या उभं राहणार नाही. त्यांना शांती ब्रह्मच म्हणतात. किती परिसमा असेल, म्हणजे गुणातीत झालेले असतात ते संत असतात, त्यांच्यावरती मायेचा यत्किंचित सुद्धा प्रभाव चालत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की संतांसमोर, जीवनमुक्तासमोर माया कशी होते तर लाजून चूर होऊन निघून जाते. तिचा कोणासमोर चालतो तोरा, तर तो आपल्यासमोर तोरा चालतो. तिला माहिती आहे की जरा काही गेलं की खुट्ट झालं की हा चिडणार आहे, आणि मग ती छानपैकी खेळ बघते. तिचं संतांसमोर तिचं काही कामच नाही आहे, ती संतांसमोर उभीच राहत नाही. म्हणून एक छान विचार लक्षात ठेवायचा की साधक म्हणून गुणांच्या ताब्यात मला राहायचं नाही, तर गुणांना मला ताब्यात ठेवायचं आहे. मगाशी आपण विचार सांगितला की वाणी मी सांगेल ते बोलली पाहिजे, मन मी सांगेल ते मनन केलं पाहिजे. हे कधी होईल? जेव्हा मी सत्वगुण सांभाळेल, तो सातत्याने वाढता राहील, तेव्हा ती सगळी इंद्रिय सुद्धा आपल्या ताब्यात राहतील. म्हणजे गुण मला पाहिजे तसे मला ते वापरता आले पाहिजेत आवश्यक तेव्हा. त्यांच्या तालावर मी नाचता कामा नये.
बघा, भगवान श्रीकृष्ण त्रिगुणातीत आहेत. संपूर्ण जीवन त्यांचं लढाईमध्ये गेलेलं आहे. मग ते तमोगुणी आहेत का? अपार वैभव त्यांनी भोगलंय, मग ते रजोगुणी आहेत का? भगवद्गीता सांगितली युद्धभूमीवरती, मग ते सत्वगुणी आहेत का? तर त्यांनी त्या त्या वेळेला ते गुण वापरले आहेत, पण ते स्वतः मात्र कसे आहेत तर त्रिगुणातीत आहेत. त्वं गुणत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः. आपण गणपतीला म्हणतो की नाही, आणि म्हणून तू कसा आहेस? त्वं ब्रह्मास्त्वं. तू कसा आहेस म्हणून तू ब्रह्मस्वरूप आहे. श्रीकृष्ण पण कसे आहेत तर ब्रह्मस्वरूप आहेत. आपण मायेचा अजून एक खूप छान विचार केला की जेव्हा एकनाथी भागवतामध्ये सांगितलेले की जेव्हा उद्धव, आता याच्यामध्ये उद्धव श्रीकृष्ण संवादच सुरू आहे. उद्धवाला खूप वाईट वाटलं जेव्हा भगवंताच्या निर्णयाची वेळ आली. त्याला असं वाटलं की आता हे जे आपल्यासमोर देहधारी भगवंत आहेत हे आपल्याला दिसणार नाही सगुण रूपात जे आहेत ते. तर भगवंतानी ओळखलं की उद्धवाला खूप वाईट वाटतंय, आता आपण अवतार समाप्ती करणार आहोत. तर भगवंत असं म्हणतात की तू माझ्या या नामरूपात तू राहू नकोस, याच्या अनुसंधानामध्ये तू राहू नकोस, कारण हे सगुण रूप तर निघून जाणारच आहे आणि मी जिथे जाणार आहे तिथे तुला मला नेता येणार नाही. मग तू बद्रिकाश्रमात जा आणि माझ्या निर्गुण स्वरूपाचं काय करतं तू अनुसंधान कर. आत्ता आपण विचार केला ना की नाही, अवतार तुके संपले, म्हणजे जे अवतार येतात त्यांना जावंच लागतं आणि हे मायेचं लक्षण आहे. पण परब्रह्म स्वरूप जे आहे ते मात्र कधीही जात नाही, कारण ते येतच नाही तर ते जाणार कसं? ते आहे आहे आणि आहे. आपला विचार चालला होता की भगवंत कसं आहेत तर त्रिगुणातीत आहेत. मग आपणही गुणांना वापरायला शिकावं. आता आपल्यासमोर काय युद्धभूमी नाही, रणांगणावर आपल्याला कुठे उभं राहायचं नाही, पण कुटुंबात आपले अनेक प्रसंग येतात, कुठे रागवावं लागतं, एखादा फटका मुलांना शिस्त लावण्यासाठी द्यावा लागतो, मग तेवढा पुरता रजोगुणवरती आणावा. पण पोटातलं पाणी न हलू देता हे सगळे जर मला व्यवहार करता आले तर हळूहळू त्या मायेचा पगडा माझ्यावरचा कमी व्हायला लागतो. अजून छान दृष्टांत देतात नेहमी काका. आपण सर्कस सगळ्यांनी बघितली असेल. सर्कशीमध्ये तालवाद्य वाजायला लागले की त्या सगळ्या कसरती सुरू होतात. तो जोकर येतो, काहीतरी नकला करून जातो, नंतर त्या ज्या कसरती करणाऱ्या असतात त्या कसरती करायला लागतात, पण ते तालवाद्य मागे लागतं. अगदी त्याचप्रमाणे अंतःकरणामध्ये नामाचं तालवाद्य अखंड सुरू ठेवून त्या नामाच्या तालवाद्यांवरती या प्रपंचाची सर्कस साधकांनी अवश्य करत राहावी, कारण ती करावीच लागते. एक व्यावहारिक सत्ता समर्थांनी सांगितलेली आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहारासारखाच करावा लागतो. आणि मग अशी सर्कस करत असताना आतलं अजिबात अनुसंधान बिघडत नाही. मग मायेचा निराश व्हायला अजिबात वेळ लागत नाही, कारण संतांनी आपल्यासमोर छान बैठक मांडले. प्रपंच करावा नेटका मग घ्यावे, परमार्थ विवेका प्रपंची पाहिजे सुवर्ण. या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागतं तर व्यावहारिक सत्तेमध्ये राहावं लागतं. कधी कुणाला रागवावं लागतं बघा. म्हणून काका छान सांगतात, डॉक्टर काका, की आणलेला राग असावा तो आलेला राग असू नये. आणलेला राग जो असतो तो माझ्या ताब्यात असतो, आलेला राग जो असतो त्या रागाच्या मागे आपण वाहवत जातो. सगळं शरीर संतापाने लाल होतं, बडबड बडबड सुरू राहते. आपल्यावरती ताबा राहत नाही. म्हणजे जो आणलेला राग आहे तो माझ्या कंट्रोलमध्ये असतो, माझ्या ताब्यामध्ये असतो, तो पटकन आपल्याला काय येतं तर तो आवरता येतो. आणि इथे काय लागतं तर विवेक लागतो. असं सुरुवातीला आता आपण सगळेच कसं असतो बघा, परमार्थाला लागल्यानंतर बरेच जण असे म्हणतात की आता आमचा थोडा क्रोध कमी झालाय. तर लक्षात येतं बरं का. आता मग नंतर आतूनच पटकन आपण का क्रोध येऊन जातो, पण लक्षात येतं की आता मला क्रोध आलाय, मला तर क्रोध येऊ द्यायचा नाहीये. असं सातत्याने सराव करता 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 एक दिवस तो कळतो, तिथे शांती येऊन जाते. तो क्रोध येईन असा होतो आणि तिथे शांती, म्हणजे आतमध्ये अंतःकरण शांत राहतं. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. जिथे शांती आहे तिथे रामाचं दुसरं नाव काय तर शांती आहे रामाचं दुसरं नाव आहे. झाला मायेचा निराश. काय सोपं आहे. एक अपमान केला की आपल्याला खूप राग येतो. कोणी माझा अपमान का केला त्याने. आता इथे पण डॉक्टर का खूप छान विचार सांगतात की अपमान करण्यासारखं जर मी वागली असेन
तर मला मान्य पाहिजे की माझा अपमान केला, खरंच बेतीने मी तसं वागलेच. आणि जर मी कळण्यासारखा अपमान माझा कोणी करावा असं मी वागली नसेन तरी मला रागायचं तर अजिबातच कारण नाही. पण आपलं कसं असतं, मी वागले नाही तरी तिने का मला बोलली ती, असं आपण उलटं करतो. पण असं छान शांतपणे जर आपण विचार केला, अरे मी असं काहीतरी बोललंय की ज्याने मला दुसऱ्या व्यक्तीने मला बोलावं, तर ठीक आहे, ओके, मला मान्य आहे. पण मी जर काही बोललेच नाही तर मला चिडायचं काही कारणच नाही आहे. असाच हा साधक म्हणून असा जर आपण विचार केला तर चित्त क्षुब्ध होत नाही, आपली साधना अजिबात बिघडत नाही. म्हणून मी सांगितलं मगाशी तसं की आत पहिला स्वार्थ माझा आहे, दुसरा बघा मत्सर आहे. आता हे पण काय आहे तर सगळं मायेचं स्वरूप आहे. म्हणून तुकोबा आपल्या समोर काय म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, की कुठल्याही जीवाचा मत्सर करू नका. जिथे मत्सर आहे तिथे द्वेष आहे, ते तुलना आहे, हेवा आहे, निंदा आहे, तिरस्कार आहे. आणि जिथे द्वैत आहे तिथे माया आहे, कारण आत्मस्वरूपापासून या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि जेव्हा मत्सर होतो तेव्हा तिथे दोन असतात, द्वेष असतो तेव्हा तिथे दोन असतात, तुलना असते तिथे दोन असतात, कारण तुलना करायला कोणतरी दोन लागतं. आणि हा मायेचं काय आहे तर मोठं स्वरूप आहे. आणि या सगळ्यातनं बाहेर कशाने पडायचं तर विवेकाने बाहेर पडायचं. आता मत्सर का वाटतो, माझ्यापेक्षा कुणाला तरी काहीतरी जास्त मिळालेलं असतं, मला कमी मिळालेलं असतं. पण आता प्रारब्ध आहे नावाचं शास्त्र आपल्याला जर माहिती असेल की माझं प्रारब्ध असं होतं म्हणून मला 2 व्हीलरवरच माझं आयुष्य काढायला लागलं, तिचं प्रारब्ध चांगलं होतं, ती 2-2 गाड्या घालून फिरते, मत्सर करायचं कारण काय, ती प्रारब्ध ही कुणाची व्यवस्था आहे, ती ईश्वराची व्यवस्था आहे. ती मला मान्य आहे, जर मी ईश्वराला शरणागत असेल तर झालं, अंतःकरण शांत झालं. पण असं होतं का? सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि चित्त क्षुब्ध होतं, त्या मायेचा पगडा अजून अजून आपल्याभोवती जो विळखा आपण म्हणतो तो सातत्याने पडत जातो आणि हा जन्ममरणातनं सुटणं मोठं मुश्किल होऊन जातं. आणि म्हणून साधक म्हणून ही माझी जबाबदारी आहे या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि यातून आपल्याला हळूहळू हळूहळू हळू कसं बाहेर पडता येईल. म्हणजे द्वैत आहे, द्वितीयाद्वयी भयं भवती. द्वैत म्हणजेच काय तर माया आहे. जवळ दुजे भांडे तव तव संसार भय जोडे. संसार म्हणजे काय, मायेचं स्वरूप आहे. मग संसाराचं भय आहे, ह्या सगळं त्याच्यामागे आलंच. मग तुकोबा म्हणतायत की आमच्यातले सगळे विकार गेले हो, म्हणजे या मायेने आमच्या इथनं काढता पायच घेतला. पिकली असेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. कामक्रोध लोभ ठाईचा निमाले, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आम्ही कसे होतो, आधी तर कडू होतो, खारट होतो, तिखट होतो, आंबट होतो. पिकलिया सेंद, सेंद नावाचं फळ असतं, त्याचं कडूपणच निघून गेलं आता आमचं. आणि आम्हाला हे कोणी केलं, पांडुरंगाने केलं. कुठले काम क्रोध लोभ ठाईचं निमाले, आणि सगळा काय झाला तर आनंदरूपच झालो आम्ही. असे संत जे आहेत ते कसे आहेत तर आनंदरूप आहेत. बघा एकनाथ महाराजांचं सुद्धा आहे, हरिपंडित त्यांच्या घरामध्ये सुद्धा विरोध करणारा. प्राकृतामध्ये जेव्हा एकनाथी भागवत आणलं नाथ महाराजांनी, तेव्हा त्याला पसंत नव्हतं, कारण तेव्हा संस्कृत भाषेला काय होता तर खूप मोठा दर्जा होता की संस्कृतामध्ये सगळं वाङ्मय होतं, प्राकृत भाषेला एवढी मान्यता नव्हती. पण एकनाथ महाराजांनी प्राकृतामध्ये भागवत आणलं. मग त्यांच्या मुलाचे आणि त्यांचे का संघर्ष निर्माण होत होता, पण नाथ महाराज शांततेने त्या सगळ्या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत. म्हणजे मायेचा कुठलाच परिणाम त्यांच्या अंतःकरणावरती झालेला नाही. बघा, ती पुरुषाची स्वीय शक्ती आहे, ती कोणाची माया आहे, ती ईश्वराची शक्ती आहे, माया आहे. ती इतकी सहजासहजी आवरली जात नाही, म्हणून तिला खूप विवेक आणि विवेक करावा लागतो. आता ही माया कुठून निर्माण झाली आहे, जिथे सृष्टी निर्माण झाली तिथे वेद निर्माण झाले, त्रिकांडात्मक वेद निर्माण झाले, त्रिगुणात्मक वेद निर्माण झाले. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन. भगवंत अर्जुनाला म्हणतात की वेद कसे आहेत तर त्रिगुणात्मक आहे, आणि तू कसा हो तर निस्त्रैगुण्य भवार्जुन, तू 3 गुणांच्या अतीत हो, तू गुणातीत हो, असं भगवंत आपल्याला सांगतायत, अर्जुनाला सांगतायत, अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सांगतायत. आता भगवंताच्या चरित्रातला एक प्रसंग बघूया, शिशुपाल वधाचा.
बघा 100 अपराध भरेपर्यंत भगवंत अतिशय शांत आहेत. 100 अपराध भरले भर सभेमध्ये भगवंताने बाण सोडलेला आहे. तो सुद्धा कसा तर स्मितहास्य आहे चेहऱ्यावरती. बाण सोडल्यानंतर मुंडकं उडालं तरी स्मितहास्य, मुंडकं खाली पडलं तरी स्मितहास्य. म्हणजे जी क्रिया करायची आहे, शिशुपाल वध जो शिशुपाल वध 100 अपराध भरेपर्यंत त्यांनी वाट बघितली आणि 100 अपराध भरल्यानंतर शिशुपालाचा वध केला. तो अतिशय शांततेने केलेला आहे. असे जर व्यवहार आपल्याला अनुसंधानामध्ये छान करता आले, बघा मी मगाशी म्हटलं तसं कोणाचाही वध करायचा नाही आहे, पण आपल्या छोट्या छोट्या कारणाने जे अंतःकरण क्षुब्ध होतं, ती क्षुब्धता जर आपल्याला शांत करता आली तर त्या मायेचा निराश व्हायला अजिबात वेळ लागत नाही. आता आपण बघितलं की या मायेचा प्रपंच कसा निराश होतो, तर ईशकृपा होते. आधी ईश्वराची कृपा व्हावी लागते, म्हणून ईश्वराची आधी उपासना करावी लागते. ईशकृपेने आपल्यावरती गुरुकृपा होते, श्रीगुरूंची कृपा होते आणि श्रीगुरूंची कृपा झाली की शास्त्रकृपा होते आणि शास्त्रकृपा झाली की आत्मकृपा होते. हा क्रम आपल्यासमोर छान मांडून ठेवलेला आहे. आता ईशकृपा झाली की श्रीगुरूंची कृपा होते आणि श्रीगुरूंच्या कृपेने शास्त्रकृपा म्हणजे शास्त्र जे आहे सगळं आकलन व्हायला लागतं की माया म्हणजे काय, जग म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीवाचं जगाचं नातं काय आहे, जगाचं ब्रह्माचं नातं काय आहे, ईश्वर म्हणजे काय. आता आपण हा सगळा विचार केला, या सगळ्याचं स्वरूप आपल्याला समजायला लागतं. मग जीवाने या सुटायचं म्हणजे काय, जीवाने ब्रह्मरूप व्हायचं म्हणजे काय, मायेचा निराश करायचा म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी म्हणजे शास्त्रकृपा म्हणजे शास्त्र आपल्याला आकलन व्हायला लागतं. म्हणजे संतांचं मनोगत आपल्याला समजायला लागतं. एकनाथी भागवतामधल्या आपण एकनाथी भागवताचे 2 खंड आहेत आपल्यासमोर. हा 11 स्कंद जो आहे तो वेदांतपर सगळा 11 स्कंद आहे. संतांचं मनोगत जे आहे, एकनाथ महाराजांना जे काय म्हणायचं आहे ते आपल्याला श्रीगुरूंच्या कृपेने आपल्याला आकलन व्हायला लागतं. त्याला आपण एक कठोपनिषदामध्ये खूप छान रूपक आपल्यासमोर मांडलेलं आहे. अंतरपाठ असतो की नाही, आपण लग्नामध्ये बघतो अंतरपाठ धरलेला आहे. अंतरपाठाच्या अलीकडे जीव उभा आहे, पलीकडे परब्रह्म उभं आहे आणि अंतरपाठाचं एक टोक जे धरलेलं आहे ते श्रीगुरूंनी धरलेलं आहे आणि दुसरं टोक जे आहे ते श्रुती माऊलीने धरलेलं आहे. आता श्रीगुरूंची कृपा आणि श्रुती माऊली म्हणजे शास्त्राभ्यास, श्रीगुरूंच्या कृपेने शास्त्राभ्यास परिपूर्ण झाला, म्हणजे परोक्ष ज्ञान परिपूर्ण झालं की श्रीगुरू आणि श्रुती माऊली तो अंतरपाठ बाजूला काढून घेतात आणि जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होऊन जातं. आत्मा विवृणते तनुस्वाम म्हणजे आत्मा जो आहे ते ब्रह्म जे आहे ते जीवाला वरमाला घालतं आणि त्या जीवाला आपल्या स्वरूपाशी काय करून घेतं तर एकरूप करून घेतं. पण या मायेचा हा पडदा अंतरपाठ कुठला आहे मधला जो आहे तो हा मायेचा अंतरपाठ आहे. पण या मायेचा अंतरपाठ घालवण्यासाठी श्रीगुरूंची कृपा आणि शास्त्राभ्यास लागतोच आणि मग ती आपोआप माया काय होते तर ते मायेचा अंतरपाठ ते काढून घेतात जेव्हा परोक्ष ज्ञान परिपूर्ण होतं तेव्हा, आणि तो जीव त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. म्हणजेच तो आत्मा त्या जीवाला वरमाला घालतो असं त्या रूपकामध्ये म्हटलेलं आहे आणि जीव ब्रह्मस्वरूप होऊन जातो. बघा, ही जावळी फळं जरी जन्मलेली असली, आता हे आपल्या हातात काहीच नाही आहे. कारण कसं आहे, ही सृष्टी जी आहे ही निर्माण करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आपला प्रपंच मांडलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, आपण आपला प्रपंच मांडलेला आहे आणि आपल्याबरोबर हे सगळे आपण विकार घेऊन आलेलो आहोत. पण याच्यातून बाहेर पडायचं शास्त्र पण आपल्याला सगळ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. त्या मायेचा प्रभाव जो जन्मोजन्मी आपल्यावरती जबरदस्त असतो, मी सांगितलं की जबरदस्त का असतो तर ती ईश्वराने निर्माण केलेली आहे म्हणून तो जबरदस्त प्रभाव आपल्यावरती आहे. म्हणून माया तरून जायची असेल तर भगवंत म्हणतात मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. भगवंतानी उपाय सांगितला की जे मला शरण येतात,
जे मला अनन्य शरणागत आहे ती माया त्यांना त्रास द्यायची बंद होऊन जाते. मग त्यांचं अनुसंधान कसं ठेवायचं? जसं म्हणते की जावळी जुळी फळं म्हटलंयच्या इथे म्हटलंय बरं का. आता जुळी फळं जन्मलेली आहेत, मग त्यांचं अनुसंधान कसं ठेवायचं? आता आपण जीवन जे जगतो ते सगळं ईश्वरी सृष्टीमध्ये जगतो. तर त्या मायेचा निराश होण्यासाठी बघा, आता सांगितलं की पंचमहाभूतांची माया आहे. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली, तो सगळ्यांमध्ये शिरलेला आहे. मग त्या माईक जगतामध्ये त्या भगवंताचं अनुसंधान ठेवण्यासाठी कला शिकून घ्यावी लागते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता पृथ्वी आहे. पाणी टाकलं की खूप छान सुगंध येतो की नाही आपल्याला? अशी छान काळीशार जमीन बघितली की काय होतं? खूप बरं वाटतं. केवढं व्यापक स्वरूप आहे. आता भूकंप झाला तर ईश्वराची इच्छा आहे. म्हणजे ही पृथ्वी जी निर्माण झालेली आहे, हे जग जे निर्माण झालंय, ही भगवंताचीच कृपा आहे. आणि भूकंप झाला तरी ही भगवंताचीच कृपा आहे, असं अनुसंधान आपलं अजिबात मोडत नाही. पाणी आहे. पाण्याकडे समुद्रावर बघितलं आपण, समुद्रकिनारी गेलो, समुद्राकडे जर असं छान नजर टाकली दूरवर, तर काय भगवंताचं स्वरूप आहे. आता ते मायेचं स्वरूप आहे की नाही, पण त्याच्यामध्ये आपण काय बघतो? भगवंत. किती भगवंतानी हे सुंदर निर्माण केलेलं आहे. आता तो समुद्र खवळला, आता मध्ये झालं वादळ, खूप किती नुकसान झालं. आता ती कुणाची इच्छा? ती ईश्वराचीच इच्छा. म्हणजे अनुसंधान एकूण कुणाचं? तर ईश्वराचंच. अग्नीचं स्वरूप पण किती छान दिसतं. होळी पेटलेली असली की किती आपण अग्नीला नमस्कार करतो. आणि तेच जर पाय भाजला तर? प्रारब्ध ही त्याची व्यवस्था आहे. आज माझ्या प्रारब्धामध्ये होतं की माझा पाय भाजावा, तरी त्याचं स्मरण झालं पाहिजे. वायूची छान झुळूक आली वाऱ्याची की खूप बरं वाटतं उन्हाळ्यामध्ये. पण तेच वादळ झालं तर? आता झुळकीमध्ये जे बरं वाटणं जे आहे ना, ते भगवंताचे. आता हे मायेचं स्वरूप आहे, पंचमहाभूतांची जी माया आहे ती. पण त्याच्यामध्ये बरं वाटणं जे आहे ना, किंवा अग्नीमध्ये डोळ्याला जे छान वाटतं ना, ते जे छान वाटणं आहे ते भगवंताचं अनुसंधान आहे. झुळूक आली की बरं वाटणं हे भगवंताचं अनुसंधान आहे. पण वादळ झालं आणि पत्रे उडाले तर? ते प्रारब्ध होतं. आज वादळ निर्माण झालं, त्याने निर्माण केलं. प्रारब्धामध्ये होतं आज माझे पत्रे उडून जायचे, तरी त्याचं स्मरण. प्रारब्ध ही कुणाची व्यवस्था आहे? ईश्वराची. आकाश, निळशार आकाश बघितलं की आपल्याला कुणाची आठवण व्हावी? भगवंताची आठवण व्हावी. घनश्याम हा राम लावण्य खाणी, त्यालाही व्यापून आहे तो. आता निळं आकाश बघितल्यानंतर आपण राम कसा आहे? निळा आहे. कृष्ण कसा आहे? निळा सावळा आहे. आता सगुणाचा जर आपण विचार केला सगुणाचा, तर त्या आकाशाला सगुण रामाचा रंग आला असेल ना, जर राम आणि कृष्ण जर निळे सावळे असतील तर. म्हणजे ते परब्रह्म स्वरूप जे आहेत ते व्यापून आहेत, आणि सगुण रामाचा आणि श्रीकृष्णाचा रंग आकाशाला आहे. मग आकाशाकडे बघितल्यावर त्यांचंच आपल्याला काय हवं? तर स्मरण व्हावं. असं या पंचमहाभूतांच्या मायेमध्ये अखंड अनुसंधान ठेवण्याची जर व्यवस्था आपण केली, म्हणजे करवून घेतली, शास्त्राने सगळे विचार सांगून ठेवलेले आहेत, पण असं अखंड अनुसंधान जर आपण सातत्याने ठेवत गेलो. बघा, त्रिगुणांचा देह आहे, तरी त्रिगुणामध्ये आज जो आहे तो त्रिगुणातीत कोण आहे? तर परमात्मा आहे. आणि तेच प्रत्येकाचं स्वरूप आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो आत्मा व्यापून आहे. असं आपण सातत्याने सदा सर्वत्र सम हे असा भगवंत जर आपण बघायला शिकलो, तर मायेचा निराश म्हणजे हे जे ही जी माया आहे, जी आपल्याला तिने घट्ट बांधून टाकलेलं आहे, तिचा निराश व्हायला काहीही वेळ लागणार नाही. संतांच्या, शास्त्राच्या, श्रीगुरूंच्या, भगवंताच्या कृपेने हा निराश होतो. फक्त ती वैचारिक साधना जी आहे ती आपण शिकून घ्यावी लागते. आणि वैचारिक साधना शिकवून घेऊन तिचा वापर सातत्याने करत राहावा लागतो. आणि सातत्याने वापर करत राहिला की हळूहळू मायेचा पगडा काय होतो? तर नाहीसा होतो. आणि माझं आत्मस्वरूप माझ्या आतच प्रगट व्हायला लागतं. आणि जो आत्मा आहे तोच परब्रह्म आहे. तोच व्यापक काय आहे? तर ब्रह्म आहे.
मग आता कुठपासून कुठपर्यंत जायचं आपल्याला बघा. आपली ओवी होती तेथं ब्रह्म हे स्फुरे स्फुरण, त्याची मायेचे मुख्य लक्षण, त्याची प्रकृती पुरुषाचे जन्मस्थान, जावळी फळे जाण जन्मली. आपण सगळा पसारा जाणून घेतला. पसारा जाणून घेतल्यानंतर परत त्या पसाऱ्यातनं कुठे जायचंय आपल्याला? द्वैतातनं आपल्याला अद्वैताकडे जायचंय. जो पसारा जिथे आवर्ता घेतला जातो आणि त्याचं अधिष्ठान जे आहे तेथं ब्रह्म हे स्फुरे स्फुरण, त्याचं अधिष्ठान जे परब्रह्म आहे की तिथं स्फुरण होतं, त्या अधिष्ठानापर्यंत आपल्याला जाता येतं. या मायेच्या पसारा जर आपण विवेकाने आवर्ता आपल्याला घेता आला, तसं साधकांनी साधन जर केलं श्रीगुरूंच्या कृपेने, तर माझं ब्रह्म हे जे मूळचं स्वरूप आहे ते प्रगट होऊन जातं. असंच आपलं मूळचं स्वरूप आपल्याला श्रीगुरूंच्या संतांच्या कृपेने प्राप्त हवं अशी श्रीगुरूंच्या संत एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ संत श्रेष्ठ एकनाथ महाराज की जय. या सुंदर अशा प्रवचनाचा आपल्याला लाभ घेता आला यासाठी मी सौ सीमाताईंचे खूप खूप आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला हे प्रवचन पाठवले. तसेच मी सर्व श्रोतृवर्गाचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानते. आणि ज्या टेक्निकल टीममुळे आपण हे प्रवचन ऑनलाईन यूट्यूबवर ऐकू शकलो, त्या टेक्निकल टीममध्ये काम करणाऱ्या सगळ्या दादा लोकांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते. जय जय रघुवीर समर्थ.